तर हाय नमस्कार. तर सकाळच्या वाजलेल्या आहेत 11 पावणे 11. तर मी मस्त असं बसले, डोकं काय विचारलं नाही. आपण डोकं नाही विचारलं तर चेहऱ्यावर काय नाही केले तरी का नाही आपण व्यवस्थित दिसतो. आणि त्यामुळं का नाही मला जास्त नटायचा शौक नाही. मला पडले की आता दीक्षा शाळेत जाते, तिला काही गोष्टी कमी पडतात. तर तशा त्या दादांनी भरपूर मदत केलेली आहे आपल्याला, नाही का. भरपूर असं त्या पुस्तकाची ज्या दानाने पाठवली का नाही, त्यांनी दीक्षेचं शिक्षण पूर्णपैकी असं उचलून घेतलं आहे त्यांनी. त्यामुळं का नाही मला पूर्ण टेन्शनच नाही दीक्षेच्या शाळेचं. पण असतंय की एवढं तेवढं खायला पियाला द्यावंच लागतंय करून. थोडंसं नाश्ता कधी मिळतो कधी नाही. तसं दीक्षा काही जास्त असं हे नाही. पण मला पण हो का बाण आता मोठी व्हायला लागली. मला काही दिवसांनी माझं पाय बंद झालं, म्हणजे माझं ताकद कमी झाली. तर मी काय करायचं, त्यामुळं मी कष्ट करून 4 पैसे महागत ठेवायचा प्रयत्न. तर माझ्या म्हातारपणाची सोय माझ्या पनवेलच्या ताईनं करून ठेवली. कारण मी त्याच्यावर बाणूचं माझं पोट आणि आईबापाचे पोट नक्कीच मी भरू शकते. 4 पैसे मी खाऊन पिऊन महाग टाकू शकते. तर आपल्याला त्या पनवेलच्या ताईंचा एवढा हात आहे माझ्या डोक्यावर, की तसाच माझा पण हात त्यांच्या डोक्यावर आहे. पण माझा फक्त आशीर्वाद आहे. पण त्यांनी माझ्यासाठी काय करतात ना ते फक्त माझ्या जीवाला माहिती आहे. भरपूर जणांनी केलं आहे आपल्याला. पोपळच्या दादाने पण भरपूर सामान आणून दिलं, तर त्यामुळं काही घरात टेन्शन सामान आणायची गरज नाही. तसेच पनवेलच्या ताईनं पण भरपूर असं म्हणजे नाही का मध्ये सामान पाठवलेलं, ते पण अजून आहे. बाणूचं फक्त हे संपलं काजू बदाम त्या दादांनी आणलं होतं, मग ते आहे अजून 2-3 दिवस जाईन. आता मला कामाला तर जावंच लागतंय. बघा लाईट बिल येतं आहे, परत माझ्या मोबाईलला बॅलन्स, आईच्या मोबाईलला बॅलन्स, आणि माझ्या मोबाईलला तर बॅलन्स मला टाकावंच लागतो. कारण दीक्षा कधी फोन करते कधी नाही. आणि असावं आपण पण लेकराच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये सारखं फोन करून विचारावं, आहे की नाही. आणि आईचा मोबाईलमध्ये का बॅलन्स असतो की आईच्या मोबाईलमध्ये मामांचा फोन येतात, मावशींचा फोन येतात, काही गोष्टी असतात. म्हणजे तिला पण वाटतं ना बोलावं. तिचं पण बापाची तब्येत आता वरच्यावर वयाच्या मानाने माझ्या आजोबाची तब्येत पण जरा व्यवस्थित नाही. मग ती जायची होती बघायला, पण काही ती गेली नाही बघायला. जाईल का उद्या नाही तर परवा दिवशी. कसं आहे सगळ्या गोष्टी सांगते मी, हो प्रत्येक गोष्ट मी सांगते. तुम्ही चेहरा बघून माणूस नक्कीच परका की माणूस खोटं बोलतंय का खरं बोलतंय. मी आजपर्यंत कोणचीच गोष्ट मी खोटं बोलली नाही, आणि हे माझं तोंड मी कधीच उघडलं नाही. आणि कसं माहिती आहे का, ही तर माझं तोंड उघडलं का नाही तर लईच अवघड होतं आहे. त्यामुळं का नाही मी माझ्या तोंडाला कुलूप घालते की नको आपण त्या वाटाला सापाच्या वाटाला बिलकुल जायचं नाही. कारण सापाच्या वाटाला जाऊन मला मरायचं नाही, मला जगायचं आहे. जगण्याची उमेद माझी जास्त मला करायची का माझ्या बाणूसाठी. कारण मला काय झालं तर माझ्या लेकराला मी असताना कोण बघत नाही, आणि मी नसलं तर कोण बघणार आहे. अवघं माझ्या आईबापाचा सहारा आहे. हे एवढं छत केलं मी लेकरांसाठी आईबापासाठी. आता पावसा पाण्याचं टेन्शन नाही, नाहीतर असं पाऊस आला की नाही काटा फुटायचं पळायचं कळत नव्हतं आम्हाला. या काय सांगायचं तुम्हाला परिस्थिती. माझ्या आईबापाची पहिल्यापासून लय कंटिकमध्ये परिस्थिती आहे. आणि शेतीचा प्रश्न आहे का नाही, शेती आम्हाला 9 एकर होती. 9 एकर होती, पण माझ्या चुलत्यानी माझ्या बापाचं नाव आज्ञान म्हणून लागलेलं आहे. ते शेती विकताना आज्ञान म्हणून. तर माझ्या बापाला कळत पण नव्हतं, आणि माझा बापा अशा कोणत्याच गोष्टीला धक्का लावत नाही. जरी पित असलं का नाही तरी पण कोणत्या गोष्टीला धक्का लावत नाहीत. की घरात ही वस्तू खाईन ती इकावं आपण प्यावं असं नाही. ती 10 रुपये दिलं ना त्यातच खुश असते. तर पहिल्यापासून आणि कष्ट करून पहिल्यापासून त्यांनी लेकरं मोठी केले, ते 5च्या 5 पण. आणि त्यामुळं का नाही त्या म्हणजे माझ्या वडिलाला मी कधी दुखवू शकत नाही. असतात काही गोष्टी. आणि राहिला प्रश्न कुणाला म्हणजे फसवून नाती जोडायची किंवा काही गोष्टी, का आपण काय फसवलं नाही.
आणि आपल्याला फसवायचं ते तसलं धंदा पण येत नाही. तर पण बोलायला गेलं तर लय झोंबल, पण त्यामुळं का नाही मी जास्त बोलत नाही. तर चला जाऊ द्या, काय बोलून काय उपयोग नसतं. मेलेल्या सापावर कितीही ढोपाट्या मारलं तरी ती काय जिवंत होत नाही, असा एक प्रकार आहे. तर आपल्या पनवेलच्या ताईंचा मला त्या दिवशीच फोन आलता. आता त्यांच्या मागं पण त्यांच्या मुलींच्या शाळा असतात, लवकर उठायचं आणि डबं करायचं आणि दाजींचा डबा करावा लागतो. त्यामुळं ताईच्या मागं पण लय धावपळ आहे. तर त्या ताई खरंच खूप छान आहे, त्या लय भाग्यवान आहे. त्यांचं इतकं चांगलं होईल की अख्ख्या महाराष्ट्रात एवढं कोणाचं चांगलं नसेल पण त्यांचं चांगलं असेल. पण माझ्या यूट्यूबवाल्या भावा बहिणींचं सगळ्यांचं चांगलं होईल. का माहिती आहे का? कारण एका अपंग्याच्या आईचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. एका अपंग्याचा आशीर्वाद म्हणजे ते बोलत तरी नसेल तरी पण तिला कळतं की कोणी काय. मी तिला सगळ्या गोष्टी सांगते तर ते हसते. तिचा हेड छोटा मी बनवलेला आहे 2 मिनिटाचा, मी नक्कीच तुम्हाला टाकान की किती हसते ते लेकरू, किती बोलतं ती, म्हणजे मला कळते तिची भाषा. आणि सगळ्यात जास्त तर तिचं मन जर तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर तुम्ही काहीच अडचण नाही तिला सांगण्याचा. म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही तिच्यासाठी करता. तिच्या मनातनं ती बोलत तरी नसली तरी पण आशीर्वाद किती निघते तिच्या मनातनं. हे आशीर्वाद नक्कीच तुम्ही घेत जावा आणि आईबापाचा पण आशीर्वाद घेत जावा. कारण देवाला कोणच्या जाऊन काय फायदा आहे? कोणच्या देवाला जाऊ नका. देवात आईबापाच्याच पायात देव आहेत. लोक लय कौतिक सांगतात आईबापांचं आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या आईबापाची माया असते का नाही? प्रत्येकालाच प्रत्येकाच्या आईबापाच्या लेकींना माया असते. पण काही लोक असतात बोलतात, तात्पुरतं बोलणारे बोलतात, आहे की नाही? मग आपण ती बोलतात म्हणून आपण हे करायचं का? तर चला, हे वावलं असलं तर नक्कीच लाईक करता. नाहीतर माझा नाकात बोट घातलंय, नाकात बोट नाही घातलं हे मला टोचतंय व खालनं लय मोठा दांडा आहे, ते असा वाकडा झालता म्हणून मी असं गेलं. तर चला, हे वावलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. मला बानूला नाश्ता चारायचा आहे.